श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश स्वामी समर्थ महाराजांच्या उपदेशावर आधारित आहे. हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्या मनात आज टेन्शन आहे, भीती आहे, भविष्याची चिंता आहे, आर्थिक अडचण आहे, घरात ताणतणाव आहे किंवा आयुष्याचा मार्ग समजत नाही. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकावर संकट येतात, पण संकटांपेक्षा मोठी गोष्ट असते ती म्हणजे आपली श्रद्धा, आपल्या स्वामींवर असलेली श्रद्धा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जिथे विश्वास आहे तिथे देव आहे, जिथे विश्वास आहे तिथे मी आहे. आजचा संदेश शांतपणे ऐका, मनापासून ऐका, कारण हा संदेश फक्त कानासाठी नाही तर मनासाठी आहे. मित्रांनो, संकट येतात पण घाबरायचं नाही. स्वामी सांगतात, संकट हे कायमचं नसतं. कधी कधी आपल्याला वाटतं, मीच का, माझ्याच आयुष्यातच का, माझीच परीक्षा का. पण स्वामी म्हणतात, तू निवडलेला आहेस म्हणून तुझी परीक्षा घेतली जाते. तुझ्याकडं मी लक्ष दिलेलं आहे म्हणून तर मी तुझी परीक्षा घेतो. संकट येतं तेव्हा माणूस कमजोर होत नाही. संकट येतं तेव्हा माणूस घडतो. माणूस घडवण्याची ताकद तर संकटात असते. मन शांत ठेवा, कारण मनच सर्वात मोठं युद्ध आहे. आजची सर्वात मोठी समस्या कोणती आहे? लोक म्हणतात पैसा, नोकरी, आरोग्य. पण स्वामी सांगतात, स्वामींचा उपदेश आहे. स्वामी म्हणतात, मन शांत असेल तर सर्व प्रश्नांचे उत्तर सापडतात. मन अस्वस्थ झालं की छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात. म्हणूनच स्वामी सांगतात, मनावर नियंत्रण ठेवायला शिका. मनाला शांत करण्यासाठी फक्त एक उपाय, ते म्हणजे स्वामींचं नाव. जेव्हा मन घाबरेल तेव्हा फक्त 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मनाला सांगा, स्वामी कायम माझ्या सोबत आहेत. मनाला सांगा, स्वामीशिवाय माझं कोणीच नाही. चिंता सोडा, कारण चिंता तुमची शक्ती संपवते. भक्तांनो, मित्रांनो, चिंता ही अशी गोष्ट आहे जी भविष्याची भीती दाखवते आणि वर्तमानाची शांतता हिसकावते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, चिंता करणे म्हणजे दुःखाला आमंत्रण देणे. तुम्ही कितीही चिंता केली तर उद्या काय होईल हे बदलत नाही. उद्याची परिस्थिती बदलणार नाही. पण तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुमचं मन मजबूत होतं, तुमचं मन घट्ट होतं आणि निर्णय योग्य होतात. स्वामींचा पुढील उपदेश आहे. स्वामी म्हणतात, तू प्रयत्न कर, बाकी माझ्यावर सोड. मी आहे तुझ्या पाठीशी. कर्म करा, पण फळासाठी रडू नका, फळाची अपेक्षा करू नका. स्वामी समर्थांचा सर्वात मोठा संदेश आहे, कर्म तुझं, फळ माझं. कधी कधी आपण मेहनत करतो पण लगेच परिणाम मिळत नाही आणि मग मन म्हणतं, मी काहीच करू शकत नाही आणि स्वतः खचून जाता. स्वामी म्हणतात, परिणाम उशिरा मिळतो पण नक्की मिळतो. माझ्यावर विश्वास ठेवलात तर तुला कधीच मी एकटं सोडणार नाही. फक्त अट एकच, तू थांबू नकोस. थांबलास की संपलास, खचलास की संपलास. ज्याने थांबायचं ठरवलं त्याचं आयुष्य तिथेच थांबतं. ज्याने चालत राहायचं ठरवलं त्याला स्वामी मार्ग दाखवतात. स्वामींच्या मार्गावर चालायला सांगतात. लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका. आजकाल लोक फार पटकन बोलतात, लगेच रिॲक्ट होतात. समोरच्या व्यक्तींचा विचार करत नाहीत. कोणी कमी लेखतं, कोणी हसतं, कोणी टोमणे मारतं, कोणी अपमान करतं. स्वामी सांगतात, लोकांचे शब्द नाही, तुझं कर्म बोलते. लोक आज हसतील पण उद्या तुझ्या यशाला सलाम करतील. तुझ्या यशाला पाहून त्यांच्या माना उंचावतील. स्वामींचा पुढील उपदेश आहे, तो म्हणजे तुझा आत्मविश्वास कोणालाही चोरू देऊ नको. घरात शांतता हवी असेल तर शब्द सांभाळा, शब्द जपून वापरा. मित्रांनो, घरात भांडणे कशामुळे होतात? अहंकार, राग, इगो, तुमची चुकीची भाषा, एकमेकांना वेळ न देणे. स्वामी म्हणतात, शब्द हे औषधही असतात आणि जखमही असतात. काही शब्द आपल्या खोलवर मनाला जखम देतात, तर काही मवाळकीचे शब्द आपल्या जखमाला औषधही लावतात. जिथे शब्द गोड असतात तिथे लक्ष्मीची कमी भासत नाही. त्याच घरात लक्ष्मी टिकते. म्हणूनच स्वामींचा संदेश, रागात बोलू नका, शांततेत निर्णय घ्या.
रागात कोणताही घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्याचा वाईटच करतो. पैसा कमी असेल तरी मन मोठं ठेवा. पैसा कमी असला की मन तुटतं आणि माणूस स्वतःला कमी समजतो, कमी लेखतो. पण स्वामी सांगतात, गरिबी ही परिस्थिती आहे, तुमची कमजोरी नाही. तिला कमजोरी समजू नका. तुमची नियत साफ असेल, तुमची मेहनत खरी असेल तर स्वामी तुम्हाला कधीही खाली पडू देणार नाहीत. तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाहीत. आज नाही तर उद्या, पण मार्ग मात्र नक्की भेटेल. फक्त एक गोष्ट करा, हिंमत सोडू नका. स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नका. वेळ वाईट आहे म्हणून आयुष्य वाईट नाही. कधी कधी एकाच काळात तब्येत बिघडते, कामात अडचणी येतात, पैसे अडकतात, लोक दूर जातात. तेव्हा स्वतःला एकटं समजू नका. तेव्हा वाटतं आयुष्यच संपलं. पण स्वामी म्हणतात, वेळ बदलतो आणि वेळच सर्वात मोठा गुरु आहे. वेळच आपल्याला आपली कोण आणि परकी कोण हे दाखवून देतो. त्यामुळे आयुष्यात चांगल्या गोष्टींबरोबर वाईट वेळही यायला हवी. कारण जी लोक आपल्या चांगल्या दिवसांमध्ये आपली साथ देतात, तीच लोक आपल्या वाईट वेळेला आपली साथ देतात का, हे आपल्या वाईट वेळेतच आपल्याला कळू शकतं. आज तुमचा दिवस वाईट असेल, पण उद्या नवीन सकाळ असेलच. स्वामींचा पुढचा उपदेश, अंधार कायम राहत नाही, प्रकाश हा येतोच. देव जवळ आहे, फक्त तुमची श्रद्धा जागी ठेवा. मित्रांनो, देव दूर नाही, देव तुझ्यातच आहे. देव तुमच्या श्वासात आहे, देव तुमच्या धडपडीत आहे, देव तुमच्या धडधडीत आहे, देव तुमच्या अश्रूंमध्ये आहे, देव तुमच्या हसण्यामागे आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, फक्त तू माझं नाव घे. कधी कधी देव लगेच उत्तर देतही नाही, कारण देव तुम्हाला मजबूत करत असतो. छोटासा जप करा, 2 मिनिटं मन शांत करा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं 21 वेळा म्हणा. मग बघा, तुमचं मन अगदी प्रसन्न होईल. आणि मनात एक वाक्य ठेवा, स्वामी मला कधीच एकटं सोडणार नाही. स्वामी माझेच आहेत आणि मी स्वामींचाच आहे. मित्रांनो, आजचा शेवटचा खास संदेश लक्षात ठेवा. संकट येतील पण तुम्ही तुटू नका. लोक बोलतील पण तुम्ही थांबू नका. वेळ वाईट असेल पण विश्वास सोडू नका. स्वामी महाराज म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही अपयशी होऊ देत नाही. म्हणून मित्रांनो, आजपासून एकच सवय लावा. दररोज सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थांचा नाम जप करा. आणि रात्री झोपताना सुद्धा 11 वेळा स्वामींचं नाम जप करा. तुमच्या आयुष्यात शांती येईल, मन मजबूत होईल, खचलेल्या मनाला प्रेरणा मिळेल आणि मार्ग आपोआप निघेल. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ, आजचा संदेश ऐकून तुम्हाला कसं वाटलं? नक्कीच तुमचं मन शांत झाले असेल, तुमच्या मनातील खळबळ आता शांत झाली असेल. मित्रांनो, असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका. स्वामींचे भक्त तर आहात ना, म्हणून तर श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.